नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानं शरद पवार गटाला धक्का. दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या 5 उमेदवारांकडून अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून हंडोरेंचा एक अर्ज दाखल. 6 जागांसाठी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. एका अपक्षाचाही आला अर्ज. इलेक्टोरल बॉन्ड्स योजना ही घटनात्मकदृष्ट्या अवैध. सर्वोच्च न्यायालयानं दिला मोदी सरकारला धक्का. निवडणुकीतील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड्स हा एकमेव मार्ग नसल्याची सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. इलेक्टोरल बॉन्डबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय स्वागतार्ह. इलेक्टोरल बॉन्ड भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला प्रोत्साहन देणाराच होता. राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केलं स्वागत. मोदी सरकार आता शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारनं दिल्लीच्या सर्व सीमा केल्या बंद. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 6वा दिवस. तब्येत खालावली तरी उपचार घेण्यास नकार. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. माजी मंत्री बबनराव घोलप यांचा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र. चर्मकार समाजाच्या 90% मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचा दावा. घोलप 2 दिवसात निर्णय जाहीर करून शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. अशोक चव्हाण यांना भाजपाऐवजी जेलमध्ये जायला पाहिजे होतं. जे आरोप करत होते ते आज सत्तेत. काँग्रेसच्या महिला अध्यक्ष अलका लांबा यांची भाजपावर टीका. मुंबईकर क्रिकेटपटू सरफराज खान याचं भारतीय कसोटी क्रिकेट संघात पदार्पण. डेब्यू केल्यानंतर सरफराज खानच्या वडिलांना आणि पत्नीला अश्रू अनावर. पहिल्याच सामन्यात केली अर्धशतकी खेळी. शाहरुख खानचा डंकी नेटफ्लिक्सवर रिलीज. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना OTT स्ट्रीमिंगची होती प्रतीक्षा. न्यूज टाईममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा ettvbharat.com.